माझं नाव जयंत सुपारी हरिदास चौधरी. माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन वसई आडेगाव. माझा वर्ग 3. मी तुम्हाला महात्मा फुले यांच्याविषयी 25 प्रश्न सांगणार आहे. महात्मा फुले यांचे पूर्ण नाव काय? ज्योतिराव गोविंदराव फुले. महात्मा फुले यांचा जन्म कधी झाला? 11 एप्रिल 1827. महात्मा फुले यांचा जन्म कुठे झाला? सातारा जिल्ह्यातील कुडगुण येथे. महात्मा फुले यांच्या पत्नीचे नाव काय? सावित्रीबाई फुले. भारतातील पहिली मुलींची शाळा कोणी सुरू केली? महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले. पहिली मुलींची शाळा कुठे सुरू झाली? पुणे भिडेवाडा. महात्मा फुले यांनी कोणत्या समाजातील लोकांसाठी काम केले? शोषित दलित महिलांसाठी. महात्मा फुले यांचे प्रमुख ग्रंथ कोणते? गुलामगिरी. सत्यशोधक समाजात कोणी स्थापना केला? ज्योतिराव फुले. सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा झाली? 1873 मध्ये. सत्यशोधक समाजाचा उद्देश काय होता? जातीभेद, अंधश्रद्धा आणि अन्याय दूर करण्या समानता प्रस्थापित करणे. शेतकऱ्यांसाठी फुलेंनी कोणते पुस्तक लिहिले? शेतकऱ्याचा आसूड. महात्मा फुले यांचा व्यापार काय होता? बांधकाम, शेती. महात्मा फुले यांना महात्मा हा किताब कोणी दिला? महाराष्ट्रातील समाजसुधारकांनी 1888 मध्ये दिला. स्त्री शिक्षक जनक म्हणून कोणाला ओळखतात? ज्योतिराव फुले यांना. पाण्याचा हक्क कोणी मिळवून दिला? दलित व शोषितांसाठी फुले यांना दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय होते? वाच ना. काय आहे दत्तक घेतलेले? यशवंता. पहिले भारतीय समाज सुधारक ज्यांनी जाती भाषेमध्ये आवाज उठवला ते कोण? ज्योतिराव फुले. महात्मा फुले यांचे निधन कधी झाले? 28 नोव्हेंबर 1890. फुले यांचा मुख्य संदेश काय होता? शिक्षण, समानता आणि न्याय. सत्यशोधक समाजातील विवाह कसे असतात? अगदी सोप्या पद्धतीने व
वाचिक स्वतःप्रत. महात्मा फुले यांचे कार्य कोणते? क्षेत्र विशेष आहे. शिक्षण स्त्री समाजात जाती विविधे आणि शेतकरी कल्याण. महात्मा फुले यांचा विवाह कितव्या वर्षी झाला? 13व्या वर्षी. महात्मा फुले यांचे मूळ नाव काय होते? गोरे. धन्यवाद.